हिरपूर येथे एका विधवा महिलेच्या घरकुलाच्या निधीसाठी लाच मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। ग्रामपंचायत सदस्याने 10,000ची मागणी केली असून सरपंचानेही तडजोड करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। पाहुयात हा संपूर्ण अहवाल। मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील विधवा महिला पूजा पवार यांनी घरकुल योजनेअंतर्गत घर मंजूर करून घेतले। त्यांना पहिला हप्ता मिळाला असला तरी दुसऱ्या टप्प्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। पूजा पवार यांनी आरोप केला आहे की ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बोडे यांनी घरकुल मंजुरीसाठी 10,000 रुपयांची मागणी केली, मात्र आर्थिक परिस्थिती कठीण असल्याने पूजा यांनी फक्त 500 रुपये दिले। त्यानंतर पैसे दिले नाही तर घरकुल मिळणार नाही असा दबाव टाकण्यात आला। यावर उपाय शोधण्यासाठी पूजा पवार यांनी सरपंच अमोल गडवे यांच्याकडे धाव घेतली, मात्र सरपंचांनी मदत करण्याऐवजी तडजोड करण्याचा सल्ला दिला। एवढेच नाही तर दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक सह्या करण्यास टाळाटाळ केली जात आहे। सरपंचांनी एक अर्ज सहीसाठी पुढे केला, पण त्या अर्जात काय आहे हे स्पष्ट केले नाही। घरकुल पूर्ण करण्यासाठी पूजा पवार यांनी उसने पैसे घेऊन काम केले, मात्र आता निधी मिळत नसल्याने त्या अडचणीत सापडल्या आहेत। या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने चौकशी करावी आणि पूजा पवार यांना न्याय मिळावा अशी मागणी केली जात आहे। माझं नाव पूजा संदीप पवार आणि माई चकच नाही काढून राहिली। हे लोक सगळं उधार आणलं, त्रास देऊन राहिले, सगळे जण त्रास देऊन राहिले। सरपंच तर पहिले देऊन राहिला त्रास, याची सही आणा त्याची सही आणा, नुसतं सही कोणती सही आणा। झालं लेंटर पर्यंत क्लीनचा फोटो पाठव म्हणते, तर फोटो पाठवला तर अजून पाठव म्हणते, मग किती फोटो पाठवा।